कुठे गेलास? मी आता कोणाशी तरी झोपू? आहे हं? काय रे? आहे मी आज माझ्या अंगणात दत्ताक पण शाळेत घेऊन जाते. हा बरा. ही बघ काय पाठी. हे भाय, शाळेत जायचा, नीट शिकायचा. हा माधवा, तुझ्या वांगडात बसवते का? सगळा नीट शिकव, तुझ्यासारखंच हुशार होक वयो. होय आहे. आहे छाया नाही येऊचा आज शाळेत. त्याची काही शिकूची लक्षणं दिसणार नाही माका. पण बाबांनो, तुम्ही शिका. हा दत्ता, छायाच्या नादाक लागू नको हा तू. माझ्याच वांगडा ठेवीन. गुणाची ग माझी पोरा, गुणाची. चला चला निघूया. नाना, माझं दत्ता शाळेत चाललो हा. देवाक पाया पडलंस? नाही आहे. मग जा, दत्ताक घेऊन जा आणि देवाक पाया पडा. हा देवाक सांग चांगली बुद्धी दे, सगळा चांगला होक वया. हा जावा जावा. चल दत्ता. जा देवा पाया पड. देवा, आज माझ्या अंगणात दत्ता पण शाळेत येणारा, त्याका पण एवढी बुद्धी दे. नको एवढी दे. नको माफ दे. शाळेत सांगितल्याने तर सगळा येऊ दे. लिहू घेऊ दे, वाचा घेऊ दे. आई सांगतात देवाकडे मागितला की देव लगेच बुद्धी देता. माझो शाळेत पहिलो नंबर येता तो ह्योच काढून देता. मग अभ्यास नाही करायचो? तसा नाही, अभ्यास करायचो, पण तो करूसाठी बुद्धी लागता ना, ती देव देता. मग छाया कशाक नाही देव बुद्धी? त्या खय पाया पडता. मी सकाळी पाया पडतय, संध्याकाळी पाया पडतय, म्हणून माका एवढी बुद्धी दिली. मी पण पाया पडीन जाईन. पाया पडला की देव बुद्धी वांगडा प्रसाद पण देता. घे. चल. नाना, भावंडा कशी आता एकमेकात मिसराक लागली आहेत ना, अशीच कायम एकमेका वांगडा रवान दे. एवढीच काय ती रवळनाथाकडे प्रार्थना. माई हा? पडलो पाया. पडला? जाव आता. हा. नाही नाही दत्ता, नानांच्या पाया पड. मोठ्यांचा आशीर्वाद घेतला ना की सगळा कसा चांगला होता. हा जाव आता. जा. येवा आहे. ह्या बघ, खूप शिकायचा. हा माधवासारख्या हुशार व्हायचा. हा हा जाव, नीट जाव. हा आता हात पकडा त्याचा, सोडा नको दे का रस्त्यात. हा आई जातो. नीट घेऊन जा. काय माधवा, हा. शाळेत निघालास का? हो. हा
काय वहिनी? या भाऊजी. भाऊजी, माझं दत्ता पण आता शाळेत जाऊक लागलो हा. बर या. बर. कशा आहात नाना? हल्ली गपगपच असतात. होतील ठीक. बरं, अण्णा कुठे आहे? झोपले. तुम्ही बसा हा, मी चाय टाकते पटकन. नाही, बरंच पाठवा. अहो झोपले होत ते. तुम्ही ओळखता ना त्यांका? झोपेसून उठल्यावर नाही म्हणजे त्यांचा राग तुमका माहित आहे ना. तसे चांगले आहेत ते. म्हणजे तुमच्या पुरुषांचा असाच असता ना, एकदा डोक्यात राग घातल्याने की मग कुणाचं पण ऐकणत नाही. माझ्यावर नाही रागवणार, महत्वाचं काम आहे. तुमचं काय तर तुम्हीच बघा. आहे हं? नेने काका इले ना. मग हे? माझा काय नाही बघ. नेने काका इले ना, आता पोलीस येतले आणि अण्णांका घेऊन जातले. गप गे. येताच्या काठीन फोडून काढीन, कळला? मार आता कितीता तुझ्याच हाताक लागताला. तू का शाळेत जाऊचा नाही हा? माझ्या आणि दत्ता कधीचे गेले. तो ताव कित्या तो आणि भाजी ना तुझा भावा कसा काय बोललास तर तो शाळेत येतलो शिकू. तो काय शिकतलो काय भाजूचा आता तेकाच भाज. तो काय आता करपणार नाया. जा जा नेने काकांका चाय दे, अन्न मातले. कसा होताला ह्या पोरीचा तो आणि फाटका. कधी काय बोलूचा काय कळणार नाही का? अण्णा, गावात PWDचा साहेब आलाय, कमलाकर पाटणकर. मग हातात आरत घेऊन स्वागत करू काय त्याचा? अरे तसं नव्हे बाबा, तो रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी आलाय आणि बहुधा तुझी रस्त्याकडेची जमीन त्यात जाणार आहे. जर ती जमीन रस्त्यात जाण्यापासून वाचवली तर पुढे त्याला चौपट किंमत मिळणार आहे. तेव्हा एकदा बोलून घे. बोलून काय घ्यायचं? बंदूक बोलात माझी. अण्णा, शांत हो, शांत हो. तुझा निशाणा चुकत नाही मला माहिती आहे, पण सगळे प्रश्न बंदुकीनं सुटत नसतात. उलट प्रश्न वाढतात. हे बघ, जमीन गेली तर तोटा तुझा आहे आणि वाचली तर फायदाही तुझाच आहे. निदान स्वतःच्या फायद्यासाठी मुंगी होऊन साखर खा. मी सांगतो म्हणून एकदा गोड बोलून बघ. बघ, प्रयत्न कर. सारखंच नाजू खा हा. आता जरा धीट हो. लगीन जमला, चांगली सोयरीक जुळली बघ. नाही नाही म्हणत 3-4 तोळं तरी दागिना घालतील बायलीच्या अंगावर. एकुलती एक हा ना, त्यात माडा पण देतील. हा, लक्ष्मी येत. जाऊया काय कमी करूक देणार नाहीत. मी काय म्हणतोय तर समजता ना तुका, कळता ना? काशी बघतस ना, सगळा हातचा गेलेला हा. आता तू तरी उभा कर. बापाशी सारखो दरिद्री राहा नको रे. काय गो? काय नाही, लेखाक सांगतय बापाचं धडो गिरवू नको. बापान तोंड बंद करून मांगरावर आणून ठेवल्यान. हा, बापाशी हिंमत नाही ना म्हणून अण्णांचा फावला हा. मी हुताय म्हणून एवढा तरी हा. तू म्हणतस ता सगळा बरोबर हा, पण आता अण्णाकडे हा ता तरी त्याच्याकडे खै राहणार हा. काय झाला जाऊ, तो कोणा देणार हा? दानत नाही त्याची काय देऊची तशी. छ्या, अण्णा कोणाक देणारातलो हा? मग काय दरोडो टाकणार हास तुम्ही? मी आणि दरोडो? मग काय तर नीट सांगा. अगो अण्णा देणारातलो नाया, पण समोरच्या हिसकावून घेतल्यानंतर. हो, तुम्ही घेणार हास हिसकावून? अगो मी नाय, तो PWDचो पाटणकर साहेब इलो रस्त्याच्या कामासाठी. आता अण्णाची रस्त्याकडेची जमीन जातली बघ रस्त्यात. अण्णा लोकांच्या जमिनीवर नांगर फिरवले, आता अण्णाच्या जमिनीवर सरकारी नांगर फिरतलो. आणि साहेब लय कडक हा, लाजबीज घेत नाय. आता बघ अण्णाचा काय खरा नाय. काय सांगतास हा?
अहो अण्णा अशी स्वतःची जमीन सहजासहजी दुसऱ्यांका गिळूक देणारा तुम्ही गिळून इला आहात का गिळूचा? अगो असा काय करत जग वाढ चल. नाव काय त्याचं? पाटणकर साहेब. या बघा पाटणकर. साहेब पाटणकरच. एका जाऊन सांगताय जमीन माझी हा अण्णा नायकाची. आणि तुम्ही अण्णा नायका ओळखत नसलास तर आता अशी ओळख करून देते की पुन्हा विसरणार नाही. परत त्या जमिनीकडे बघूचाच नाही. तेव्हा जमिनीचा नाच सोडा. असं बोलून कसं चालणार? अरे जिभेवर साखर ठेवून बोल, फायदा आपला आहे. नेने वाघाने डरकाळीच फोडायची. मांजरासारख्या म्याव म्याव करू माका जमाचा नाही. बघताय मी काय ता अरे कुठे निघालास? डरकाळी फोडूक. आणि बंदूक? शिकार करूची झाली तर अरे भाऊजी काय केले हे बंदूक घेऊन? दरवेळी मी माझ्या परीनेला समजावण्याचा खूप प्रयत्न करतो बहिणी, पण व्यर्थ आहे. अगो ह्या का अण्णा चहा देव केलंस ना तू? गेले ते. हा. तुम्ही घेतास चाय? दे. नेने गेले होते ना, मग त्यांच्या बरोबरच गेलो काय अण्णा? नाही, त्यांच्या आधीच काहीतरी तावातावा निघून गेले. नेने समजावत होते, नेने ऐकल्याने नाही, बंदूक घेऊन गेले काहीतरी. अजून किती मुर्दे पाडूचे होते का? एकदा पाड बापाची जो मुर्दो. नाना काय बोलतास? अहो झील हा तुमचो. ह्याच तर दुःख अगो, ह्याच दुःख. रक्तान हात माखले हत त्याचे. नेने नेने तरी किती वाचवतो प्रयत्न केल्यांना त्यांना, तरी गाठलेले मुर्दे पाठ सोडूचे नाही त्याची. काहीतरी बोला नको नाना. उगा मी काय करू गो चढवा आता? हा? काय करू? रखात तापता त्याचा. आता बंदूक घेऊन गेलो हा मग तो रखात सांडतेच तुला बघ. देवा रे, आता तरी ह्यांच्या हातून कसला पाप घडान दे नको. केवढा पसार आहे, संपतच नाहीये. हे सगळं सामान घ्यायचं, या गावातून त्या गावात, त्या गावातून दुसऱ्याच गावात जायचं. संपतच नाही सगळं काही. अगं काय करणार, नोकरीच तशी. अक्षरशः ना विंचवाच्या बिराड्यासारखं झालंय माझं आयुष्य. एका जागी म्हणून तुम्ही स्थिर थांबत नाही. तर मी तरी काय करणार नोकरीला? काय मिळतं काय हो तुम्हाला या नोकरीतून? महिन्याला पगार, त्यात सरकारी नोकरी. सरकारी नोकरी? काय फायदा काय तुमच्या या सरकारी नोकरीचा? नाही, फायदा झालाही असता, पण तुमचा हा प्रामाणिकपणा तो चिकटला ना तुमच्या अंगाला. काय मिळतं काय हो तुम्हाला एवढं प्रामाणिकपणे वागून? इतरांकडे बघा, बंगले बांधलेत बंगले, आणि आपल्याकडे स्वतःचं घर सुद्धा नाहीये राहायला. ना दागिने ना साडी. नाही, हे घ्या, तुम्ही हेच घ्या. हे पंचांग घ्या, ही पोथी घ्या. नाही घ्या, सगळंच घ्या. आणि तुमच्या पूर्वजांसारखं ना भिक्षुकी करा. भविष्य सांगा लोकांना. बघा यात तरी पैसा मिळतोय का तुम्हाला? अगं नशिबात असेल तेवढं सगळं मिळणं. कोण घेऊन जाणार आहे नशिबातलं? सगळं एक दिवस ठीक होईल, काळजी करू नकोस. हीच बोलायची सोय नाही. सगळं एक दिवशी म्हणे ठीक होणार आहे.
कोण हवंय? अण्णा नाईक. नाही, ते नाही राहत इथे. कोण? अण्णा नाईक. मी अण्णा नाईक. कोण हवंय आपल्याला? पाटणकर साहेब. अगं कोण आहे? अरे अण्णा नाईक, या 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 ना. जरा जरा पसार आहे. बसा 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 बसा. खरं तर मीच तुम्हाला भेटायला येणार होतो. अहो खूप ऐकलं होतं मी तुमच्याबद्दल. ते जमिनीच्या कामासंदर्भात बोलायचं होतं. नाही कसं आहे, अजून काम सुरू झालेलं नाहीये, त्यामुळे नाही एकदाच तुमच्याशी भेटायचं होतं. आणि मग दिली. काय? जमीन दिली. नाही तसं म्हणजे अजून काम सुरू व्हायला वेळ आहे. आता हे सरकारी काम आहे, तुम्हालाही माहिती आहे. सरकारी काम म्हटल्यावर वेळ तर लागणारच. त्यामुळे जरा आपण बसून शांतपणे. जमीन दिली. माझ्याकडे लिस्ट आली आहे. जरा हे सगळं आवरलं की मी एकदा तुमच्याकडे येतो आणि मग आपण. तुम्हाला जमीन दिली. आता आलाच आहात तर चहा घेऊन जा. काय? काय असं काय करताय? आत्ता चालू आहे ना आपण. दूध नाहीये करत. अण्णा आत्ताच आलोय आम्ही. दूध नाहीये, मी दूध घेऊन आलोच. तुम्ही बसा, आलोच. वहिनी. हं? नाव काय तुमचा? कुमुदिनी. यांनी ठेवलं. आणि माहेरचा? शेवंता. वा. शेवंता.